बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सुरेश धस यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी आग्रही मागणी केली आहे. स्पेशल केस म्हणून पालकमंत्रीपद घ्यावं, तेव्हाच बीडमधली गुन्हेगारी कमी होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. आर्थिक गणित आहे, त्याच्यामुळेच हे बळ आलेलं. हे बघा, यांच्याकडं अतिप्रचंड पैसा झाला राखेकडून हे वाळूकडं वळले. हे कंपन्या आल्या, ऐसा करेंगे नाही तो कान काटूंगा, चुप बैठो नाही तो कान काटूंगा. यांनी हे उद्योग आमच्या पाटोदा तालुक्यात केले. पाटोदा तालुक्यात केल्यावर आम्ही त्यांना फोन केला होता, कारण मी त्या मतदारसंघाचा आमदार नव्हतो, मी MLCचा आमदार. तर मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की हा एरिया तुमचा नाही आहे आणि इकडे तुमच्या पद्धतीची स्टाईल आणू नका. हे 2-3 वेळा त्यांना सांगितलं होतं की हे असलं काही उद्योग करू नका. तरी सुद्धा त्यांनी केली. हे असे गँग्स ऑफ वासेपूर माझ्याही मतदारसंघात आहे. बनावट दारू आहे, डुप्लिकेट दारू आहे. ह्या जिल्ह्यामध्ये काय पाहिजे? हे काय म्हणतो आपण ते गुटखा आहे. सगळ्याचं रॅकेट, सिमेंटचं रॅकेट, खोटा GSTचं रॅकेट, काही बी. आपण हे सगळ्याशी संबंधित मात्र आका एकच. या प्रकरणामध्ये पहिला आवाज तुम्ही उठवला, अधिवेशनामध्ये तुम्ही सविस्तर सगळ्या गोष्टी केल्या. एक स्वप्न तुमच्या डोळ्यासमोर असेल की मला असं बीड बघायचंय पुढं. कसं बीड दिसतंय तुम्हाला हे सगळं साफ करून? त्याच्यासाठी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी व्हावं, एकच उत्तर आहे. आम्हाला जे बीड बघायचं आहे ना, सुखानं गोरगरिबाला नांदून द्यायचं आहे ना, तर देवेंद्रजी पालकमंत्री व्हावेत, विशेष बाब म्हणून. गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 537 खून झाले बीड जिल्ह्यामध्ये 5 वर्षात. त्याच्यातले 35 खून झाल्याचं कुठं दिसतच नाही, गायब करून टाकले लोक. ए मेरे आका, चला, तरी तुम्हाला भीती नाही वाटत? काहीच वाटत नाही मला, ते डिक्शनरीत नाही. ओके. आणि हे प्रकरण आता तडीच नेल्याशिवाय 100% म्हणजे राष्ट्रपतींच्या माफीनाम्यापर्यंत मी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाबरोबर राहील. बघितलं आपण या ठिकाणी एक निर्धार झालेला आहे की काही जरी झालं तर या प्रकरणातून आपण माघार घेणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ वदा, न्यूज 18 लोकमत, बीड.